पुण्याला मी तेव्हाच ब्लॉग काढतो ज्यावेळेस मला कंटेंट असतो, आणि आता कंटेंट बघू शकता माझ्या समोर, तुम्हाला दाखवतो काय मी काय जात नाहीये का ते मला काय माहित नाहीये. पहिल्यांदा हे बघू काय तुम्हाला दाखवतो. आता आय यूज लाईन ब्लॅकच आहे, आयफोन पण ब्लॅकच आहे. मला ब्लॅक. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर पुण्याला मी तेव्हाच ब्लॉग काढतो ज्यावेळेस मला कंटेंट असतो, आणि आता कंटेंट बघू शकता माझ्या समोर, तुम्हाला दाखवतो काय. तर आमच्या कॉलेजच्या जरा शेजारीच एक ही जाते नदी आहे, पुण्याची मुळामुठा नदी. तर त्याला पाणी बघा किती आलं आहे. खाली एक पूल आहे, तो खाली पूर्ण पूल झाकून गेला आहे, आणि वरती जो आता नवीन पूल आहे तो इकडं वाघोलीला रोड जातो. खूप गर्दी वरती पुलाव पण, खाली पण. आता लय बघितलं पाणी, आता जातो घरी मी. इथं पाऊस पण लय यायला लागलाय. आता आलोय मस्तपैकी रूम वरती, आणि जरा बाहेर पण पाऊस चाललाय. आणि इकडं आमच्या इथं तर खूप म्हणजे खूप पाऊस चाललाय. तुमच्या इथं पाऊस चाललाय का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि काय विषय माहिती का, इथं आल्यानंतर मला काय वाटलेलं तिथून गावावरनं येताना की इथं आल्यानंतर पाऊस असेल का नसेल. जर असला तर बाई लाईट नाही जायला पाहिजे, आणि इथं लाईट नाही जाते तेवढं बरं आहे. लाईट वगैरे नाही जाते, त्यामुळे मग कामं होतात बाकीची, जे काही एडिटिंगची वगैरे असतील ते होतात सगळे. तर बाकीचं तर एवढं काही नाही वाटत. ते पावसाचं तर काहीच वाटत नाही इथं. म्हणजे बाहेर चालू आहे, पाऊस चालू आहे एवढंच वाटतंय, बाकी काहीच वाटत नाहीये पावसाचं. कधी वाटणार माहिती का पावसाचं, आता नाही वाटणार. ज्यावेळेस कॉलेज वगैरे चालू होतील ना, आणि कॉलेजला जावं लागेल ना, त्यावेळेस मग समजेल की पाऊस असल्यावर जास्त म्हणजे कसं वाटतं. आता फिरायला जायचं मित्र तर खूप मित्र म्हणतात की मला फिरायला चल, पण फिरायला तर मी काही जात नाहीये का ते मला काय माहित नाहीये. पण मी नाही जाते, मला नाही जाऊ वाटत ते असं. म्हणजे आता ते म्हणतात की टू व्हीलरवरती चला, अरे कुठं भिजत जाता ते जरा वाटतं ना, त्यामुळे मी नाही जात. पण फोर व्हीलर असते तर मग गेलो असतो मी. बघू आता काय होतंय. जर जायचं ठरलं तर जाऊ, नाही तर नाही जात. बघू आता पार्सल किती वाजता येते. पार्सल लय इम्पॉर्टंट पार्सल येणार आहे परत, आज परत 2 पार्सल आहेत. तर ते आल्यानंतर बघू, 2 3 पार्सल येते. एक फ्लिपकार्ट मधून आहे, एक फ्लिपकार्ट वरून आहे, 2 अमेझॉनचे. तर बघूया आता किती उशीर लागतोय. मेन तर तोच कंटेंट आहे, याच्यासाठी मी सकाळपासून ब्लॉग काढतोय आता. तर गाईज फायनली एक पार्सल आले, अजून एक बघू आता कधी येतंय दुसरं. तर आता ह्याला जाऊन करतो मी अनबॉक्स. तर गाईज मस्तपैकी एक पार्सल तर आलंय, आता त्याला ओपन करूया. आणि अजून एक हे अमेझॉनचं आहे, अजून एक येणार आहे ते फ्लिपकार्टचं, ते नंतर येईल. तर त्याला नंतर अनबॉक्स करू. पहिल्यांदा हे बघू काय आहे, तुम्हाला दाखवतो आता. फर्स्ट 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 तर आहे हे लॅपटॉप स्टँड, एकदम ब्रँडेड आहे. तर लॅपटॉप स्टँड आहे फर्स्ट. सेकंड आहे हे झेब्रॉनिक्सची SSD ची एन्क्लोजर आहे. तो कशासाठी यूज होतो ते आपण नंतर सांगतो, आता ज्यावेळेस यूज करणार आहे त्यावेळेस. तर SSD चा एन्क्लोजर आहे. तर बघतो आता मी कसा आलाय, आधी ओपन करून आतून कसं काय आहे जरा बघावं लागतं. तर अशी ट्रान्सपरंट वाली मी मागवली, ट्रान्सपरंट वाली जरा भारी वाटते. आणि त्याच्यासोबत ही एक आहे डाटा केबल. तर याला आता तर यूज करू शकत नाही, नंतर करूया मस्त की. आता SSD नाही अवेलेबल, SSD गावाला आहे, गावावरून मला SSD आणावं लागेल. SSD आणल्यानंतर मग हा यूज जाईल. तर हे झालं सेकंड. तर एवढंच होतं, 2 पार्सल होते. अजून एक येणार आहे ते नेक्स्ट, आता बघू आल्यानंतर. अजून तर फ्लिपकार्ट वाले जरा लेट येतात, फ्लिपकार्ट वाले आल्यानंतर बघूया काय होतंय. तर भेटूया आता थोड्या वेळाने, तोपर्यंत मी बघतो कसं काय आहे. तर गाईज आता किती वाजलेत बघा, आता 7:11 झालेत. 7:11ला आत्ता आले माझं पार्सल फ्लिपकार्टचं. फ्लिपकार्टचं काही जास्त काही नव्हतं, फक्त कवर, एक मोबाईलचा कवर मागवलाय, आयफोन साठी कवर मागवलाय. जो ट्रान्सपरंट होता तो जरा येल्लो पडलाय, त्यामुळे आता हा तर ब्लॅकच आहे, आयफोन पण ब्लॅकच आहे. मला ब्लॅक कलर आवडतो त्यामुळे मी ब्लॅकच मागवलाय. तर आता ह्याला पण अनबॉक्स करतो. हे जरा फ्लिपकार्टचे जरा लेट येतात, नाहीतर बाकीचे जे अमेझॉनचे असते ते बरोबर टायमिंगला येतात दिवसा पटापटा. आणि फ्लिपकार्टचे दरवेळेसचेच आहे. माझे आतापर्यंत मी जे फ्लिपकार्टने मागवले ना काय, तर ते लेटच आलेलं आहे सगळं. तर फ्रंट पॅकेजिंग होतं असं काहीतरी. तर आले, बघू नंतर मोबाईलला लावू. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय.